लाडक्या बहिणींनो, खुशखबर खुशखबर खुशखबर. हे बघा, आज आज लाडक्या बहिणींना वाटप सुरू झाले आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मोठी रक्कम जमा होणे सुरू झाले. 10,000 रुपये. हो, राज्यातील लाडक्या बहिणींना 10,000 रुपये येणे सुरू झाले. आणि महत्त्वाचं म्हणजे 5 लाख रुपयेपर्यंत आता तुम्हाला हे 5 लाख रुपये मोफत मिळणार आहेत. 5 लाख रुपये. आता हे 5 लाख रुपये तुम्हाला कशासाठी मिळत आहे मोफत? तर एक योजना आहे, त्या योजनेच्या माध्यमातून हे 5 लाख रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहे. आणि फार महत्त्वाचं आहे, हे 5 लाख रुपयासाठी तुम्हाला हे अत्यंत तुमच्या कामी येणारी ही योजना आहे. या योजनेमार्फत तुम्हाला 5 लाख रुपये मिळणार आहेत. कसे मिळणार आहेत आणि तुम्हाला हे 5 लाख रुपयाचा लाभ कसा भेटेल ते तुम्हाला सांगतो मी. आणि 10,000 रुपये देखील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सर्व सांगतो. आजचा हा व्हिडिओ राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी, राज्यातील सर्व महिलांसाठी, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे पटकन तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा. ऑल नॉर्थ सिलेक्ट करा. चला, आता एक एक अपडेट मी तुम्हाला एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये समजून सांगतो. बघा बहिणींनो, आता राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे. हे बघा, 10,000 रुपये वाटप सुरू झाली आणि 5 लाख रुपये एका योजनेमार्फत तुम्हाला हा लाभ भेटणार आहे. लाभ कसा मिळेल त्याची माहिती तुम्ही समजून घ्या आजच्या या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. हे बघा, आणि महत्त्वाचं म्हणजे 3,000 रुपये वाटप देखील सुरू झाली. 3,000 रुपये वाटप जे आहे ना लाडक्या बहिणींनो, ही वाटप आहे लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते एकत्र. तुम्ही बरोबर ऐकतायत, 2 हप्ते एकत्र येणे सुरू झालेले आहेत. आणि जवळपास आता 25 जिल्हे जे आहेत, 25 जिल्हे हे आता नेमण्यात आलेले आहेत. या 25 जिल्ह्यात भरपूर बहिणींनी KYC पूर्ण केली होती. त्यामुळे KYC झालेल्या बहिणींच्या खात्यामध्ये या 25 जिल्ह्यात लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये वाटप करण्यात येत आहे. त्या संदर्भात सर्वात मोठी ही बातमी समोर आलेली आहे. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, तुम्हाला हळूहळूपणे समजेल सर्व काही. ओके, 3,000 रुपये डायरेक्टली खात्यामध्ये. हे बघा, आता हे 3,000 रुपये 2 हप्ते एकत्र मिळत आहे. 17वा हप्ता प्लस त्यामध्ये 18वा हप्ता पण टाका, म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्याचे एकत्र 3,000 रुपये वाटप लाडक्या बहिणींनो. ओके, आणि महत्त्वाचं म्हणजे KYC ज्यांची झालेली आहे त्यांच्या खात्यामध्ये KYC सर्वांना पूर्ण करावीच लागणार आहे. हे बघा, आता KYC संदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, ती माहिती पण सांगतो मी तुम्हाला, काही टेन्शन घेऊ नका. आणि हे बघा, ज्या माहिती मी तुम्हाला दिलेली आहे, 10,000 रुपयेबद्दल मी बोलत आहे तुम्हाला, आणि 5 लाख हे लाभ भेटणार आहे. हे कसे लाभ भेटणार आहे याबद्दल तुम्हाला समजेल आता सर्व काही. तुम्ही व्यवस्थित बघा, सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये सांगतो मी तुम्हाला. एक एक माहिती समजून घ्या. तुम्हाला सर्वांना चांगलंच माहीत आहे बहिणींनो, आपल्या चॅनलवर लाडकी बहीण योजनेसंदर्भात छोटे असो मोठे असो, जे पण अपडेट असो, सर्व माहिती मी तुम्हाला देण्याचं काम इथे करत असतो. आणि एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणजे जास्तीत जास्त बहिणींना माहिती समजायला पाहिजे, माहिती कळायला पाहिजे की मी काय सांगत आहे. ओके, आता व्यवस्थितपणे तुम्ही समजून घ्या सर्वांनी, कारण अत्यंत महत्त्वाची माहिती आहे राज्यातील लाडक्या बहिणींसाठी. हे बघा, आता निवडणूकच्या पहिलेच 10,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकले जात आहे. अत्यंत महत्त्वाचे अपडेट. आता हे 10,000 रुपये कशासाठी दिले जात आहे ते समजून घेणं फार गरजेचं आहे. कारण एकीकडे तुम्हाला वाटप तर सुरू होत आहे 3,000 रुपये. 10,000 रुपये कशाचे, हे 10,000 रुपये का दिले जात आहे याचं कारण आपण समजून घ्यायचं. त्याचं कारण पण तुम्हाला सांगतो. 5 लाख रुपये जे आहेत, हे 5 लाख रुपये तर तुमच्या कामी एवढे येणार आहेत ना,
तर हा लाभ भेटणार आहे। एक योजना आहे, नवीन योजना आलेली आहे, ती योजना पण सांगतो मी तुम्हाला। एक योजना आहे म्हणजे पूर्वीपासून ही योजना आहे, परंतु त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता 5 लाख पर्यंत आणि एक चांगल्या कामासाठी तुम्हाला हा लाभ भेटणार आहे। म्हणजे जेवढं आता एवढे पैसे लागत होते ना आपल्याला त्या कामी, तर ते कामी आता शासन हे पैसे देणार आहे 5 लाख या योजनामार्फत। ती योजना पण आपण समजून घेऊया। सर्व माहिती तुम्हाला सांगतो मी एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये। तर राज्यातील लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट बातमी समोर आलेली आहे आणि सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलवर बघत आहात। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी। चला आज आपण या व्हिडिओमध्ये 3000 रुपये वाटपबद्दल माहिती बघणार आहोत, KYC संदर्भात माहिती बघणार आहोत, महत्त्वाचं म्हणजे 10,000 रुपये संदर्भात माहिती बघणार आहोत, 5 लाख रुपये संदर्भात माहिती बघणार आहोत। एवढी माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा सर्वांनी। ओके, चला मग जे पण अपडेट आलेलं आहे, जी पण माहिती समोर आलेली आहे, ती माहिती आता समजून घेऊया आपण। बघा बहिणींनो, आता तर लाडक्या बहिणींनो, आता बघा जी माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे ती सर्व माहिती तुम्हाला मी आता एक अपडेट म्हणजे असा एक अपडेट तुमच्या लक्षात येईल त्याप्रमाणे सांगतो। हे बघा, ऐन निवडणुकीच्या तोंडावर 75 लाख महिलांच्या खात्यावर 10,000 रुपये जमा केले आणि या योजनेनं सगळी राजकीय गणितच बदलून टाकली। 10,000 रुपये निवडणुकीच्या पहिले टाकले। आता हे जे काही 10,000 रुपये ना निवडणुकीच्या पहिले टाकले, हे बिहार राज्यात टाकण्यात आलेलं आहे, आपल्या महाराष्ट्रात नाही लाडक्या बहिणींनो। आता आपल्याकडे पण निवडणूक आहेत, ओके, 2 तारखेला निवडणूक आहे, 3 तारखेला निकाल आहे। तर बघा शासनाने पण आपल्याकडे टाकायला पाहिजे अशी मागणी चालू आहे थोडी, म्हणजे 10,000 रुपये आपल्याला पण टाकायला पाहिजे, परंतु ते शक्य नाही बहिणींनो। तुम्हाला दर महिन्याला 1500 रुपये हप्ता दिला जातो, त्यामुळे बिहारमध्ये हे 10,000 रुपये देऊन हे बघा 10,000 रुपये निवडणुकीच्या पहिले टाकण्यात आले होते तेथील लाडक्या बहिणींना, बिहारातील लाडक्या बहिणींना टाकण्यात आले आणि त्यामुळे संपूर्ण गणितच राजकीय गणित बदलून टाकलं या योजनेनं। ठीक आहे, 75 लाख महिलांना तिथे 10,000 रुपये टाकण्यात आलेले आहेत, आपल्या महाराष्ट्रात नाही। हे अपडेट आहे बिहारची, 10,000 रुपये संदर्भात बिहार येथील लाडक्या बहिणींना 10,000 रुपये टाकण्यात आलेले आहेत। आलं लक्षात? चला ही अपडेट समजली। लाडकी बहीण योजना KYC ऑनलाईन महाराष्ट्राच्या लाडकी बहीण योजनेसाठी KYC ची अंतिम मुदत ही जवळ येत आहे। आता म्हणजे मुदतच आता जवळ येत आहे, त्यामुळे KYC सर्वांना करावीच लागणार आहे, त्यामुळे पटापट KYC करून घ्या। हे बघा, अंदाजे 23.5 दशलक्ष लाभार्थ्यांपैकी 1 कोटीहून अधिक महिलांना अजूनही KYC प्रलंबित आहे। हे बघा, 1 कोटीपेक्षा भरपूर बहिणींची KYC अजून बाकी आहे, त्यामुळे पटापट KYC करून घ्या। परिणामी लाखो महिलांना या योजनेतून वगळण्याचा धोका आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू झालेल्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेने लाभार्थ्यांना मासिक 1500 रुपये देयक जाहीर केले। या योजनेअंतर्गत एकूण अंदाजे 23.5 दशलक्ष लाभार्थ्यांनी नोंदणी केली आहे। बघा, तर महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला लाभ चालू ठेवायचा असेल ना बहिणींनो, तर KYC करावी लागेल। पटापट KYC करा। KYC सर्वांना अनिवार्य करण्यात आलेले आहे। ज्या बहिणी KYC करतील त्यांनाच वाटप सुरू होणार आहे, त्यामुळे तुम्ही सर्वांनी KYC करून घ्यायची आहे। चला ही KYC संदर्भात माहिती आपण बघितली। 1 कोटीपेक्षा जास्त बहिणींची KYC बाकी आहे, त्यामुळे मुदतवाढ मिळू शकते आणि महत्त्वाचं म्हणजे मुदतवाढ भेटल्यानंतर मी लगेच तुम्हाला सांगतो, कारण लवकरच आता त्या संदर्भात निर्णय होणार आहे। पती वडील हयात नाही त्या संदर्भात पण निर्णय घेण्यात येणार आहे। घटस्फोटित महिला असेल त्यांच्या संदर्भात पण निर्णय घेण्यात येईल, KYC मध्ये बदल होतील। आणि महत्त्वाचं 10,000 रुपये हे बिहार येथील महिलांना मिळालेले आहेत निवडणुकीच्या पहिले। चला आता पुढील अपडेट समजून घ्या महत्त्वाच्या 3000 रुपये वाटप 5 लाख रुपये संदर्भात। चला लाडक्या बहिणींनो, पुढे समजून घ्या आता माहिती। आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की 5 लाख रुपये मिळतील म्हणून। हे बघा 5 लाख इथे तुम्हाला दिसत असेल अपडेट। ही अपडेट काय समजून घ्यायचे तुम्हाला। देशातील लाखो गरीब कुटुंबासाठी आयुष्यमान भारत योजना ही जीवनवाहिनी ठरली आहे।
या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार मिळतात। रुग्णालयात दाखल होणे, शस्त्रक्रिया किंवा महागडे औषधोपचार सर्व काही मोफत मिळते। तर बघा, पण आता एक धोक्याची घंटा वाजली आहे। सरकारने नवे नियम आणले असून आयुष्यमान कार्ड धारकांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यास कार्ड रद्द होऊ शकते। याचा थेट परिणाम तुमच्या मोफत उपचारांवर होईल। रुग्णालय उपचार नाकारू शकते किंवा नाव यादीतून काढले जाईल। लाखो लाभार्थी अडचणीत येऊ शकतात। त्यामुळे केवायसी करायची आहे। तर आयुष्यमान, हे बघा, जी योजना आहे आयुष्यमान भारत योजना, तर या योजनेचं जे काही कार्ड आहे त्याची केवायसी तुम्हाला पूर्ण करायची आहे, नाही तर तुमचं नाव या योजनेतून रद्द केलं जाऊ शकतं। आणि या योजनेमार्फत 5 लाख रुपये मिळतात। हे बघा, हे 5 लाख रुपये असे तुम्हाला काही रोग दिले जात नाही, हे उपचारासाठी दिले जातात। आलं लक्षात? तर 5 लाख रुपयाचा हा लाभ मिळतो। ही योजना पण अत्यंत महत्त्वाची योजना। या योजनेचं नाव आहे आयुष्यमान भारत योजना। ओके, चला, 5 लाख संदर्भात समजलं, 10,000 रुपये संदर्भात अपडेट समजले। आता सर्वांनी आता एकच अपडेटकडे लक्ष सर्वांचं आहे, म्हणजे 3,000 रुपये वाटप लाडकी बहीण योजनेचा 17वा हप्ता 18वा हप्ताबद्दल माहिती समजून घ्या। आता हे बघा लाडक्या बहिणींनो, 17वा हप्ता हा नोव्हेंबरचा आहे आणि प्लस 18वा हप्ता हा डिसेंबरचा आहे। या 2 महिन्याचे 3,000 रुपये वाटप झाले पाहिजे अशी मागणी जोरदार तुम्ही करत आहात। जोरदार मागणी चालू आहे की या 2 महिन्याचे 3,000 रुपये वाटप शासनाने करायला पाहिजे, परंतु या संदर्भात अजून कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही। परंतु 100% 3,000 रुपये वाटप झाले तर बरं होईल। आणि तसंच वाटत आहे आता, कारण निवडणूक आहे, निवडणूकमध्ये शासनाचा चांगला काही जरी जागा वगैरे आल्या तर 17वा आणि 18वा हप्ता दोन्ही एकत्र तुमच्या खात्यामध्ये टाकले जाऊ शकतात, गॅरंटी आहे। परंतु बघू, लवकरच आपल्याला नोव्हेंबरच्या एंडिंगपर्यंत समजून जाईल आणि जवळपास तुम्हाला 5 डिसेंबरपर्यंत खात्यामध्ये तुमच्या हप्ते येईल। एकतर 17 हप्त्याचे 1,500 रुपये येऊ शकतात किंवा 2 महिन्याचे डायरेक्ट 3,000 रुपये पण दिले जाऊ शकतात। 5 तारखेपर्यंत सर्वांनी वाट बघा, समजेल आपल्याला सर्वांना। ओके, ठीक आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण अत्यंत महत्त्वाच्या अपडेट बघितल्या। तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, सर्व बहिणींपर्यंत शेअर करा। आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे, यूट्यूबला पण माहीत आहे की आपल्या चॅनलवर ATB गुरुजी या चॅनलवर एज्युकेशन पर्पजनुसार माहिती दिली जाते। आपण या चॅनलवर असा कुठलाही दावा केला जात नाही की हे मिळेल ते मिळेल, फक्त बातमी सांगण्याचं काम आपल्या चॅनलवर केलं जातं। असं कुठलाही दावा आपल्या चॅनलवर होत नाही, फसवणूकचं काम होत नाही। जे बातम्या आहेत, ज्या योजना आहेत, त्या योजनेसंदर्भात माहिती दिली जाते। ठीक आहे, सर्वांनी व्हिडिओला शेअर करा। धन्यवाद। आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये। आणि यूट्यूब टीमला पण माझं म्हणणं आहे, यूट्यूब टीम या व्हिडिओला जास्तीत जास्त व्हायरल करा।